एक अशी ईव्ही चार्जिंग टेक्नॉलॉजी जी येत्या काळात पूर्ण गेम बदलून टाकू शकते आणि तिचं नाव आहे सॅटेलाइट बेस्ड ईव्ही चार्जिंग सिस्टम। ऐकायला थोडं टेक्निकल वाटतंय, पण आज आपण हे समजून घेणार आहोत अगदी सोप्या भाषेत। बघा, तुम्ही सीएनजीचे दोन प्रकारचे फिलिंग स्टेशन्स पाहिले असतील। पहिले म्हणजे ऑफलाईन सीएनजी पंप्स। मोठ्या मोठ्या ट्रकांमधून प्लांटमधून भरलेले सीएनजी सिलेंडर पंपावर आणले जातात, ते रिकाम्या टाक्यांमध्ये ट्रान्सफर केले जातात, तिथेच साठवले जातात आणि मग डिस्पेन्सरच्या मदतीने तुमच्या गाडीत मॅन्युअली भरले जातात। आणि मग येतात ऑनलाईन सीएनजी स्टेशन्स। इथे गॅस एखाद्या दूरच्या प्लांटमधून अंडरग्राउंड पाईपलाईनद्वारे थेट पंपपर्यंत पोहोचतो। तिथे फक्त डिस्पेन्सर आणि नॉझल असतो। गॅसची सप्लाय थेट गॅस स्टेशनमधून येते आणि हाच कॉन्सेप्ट आता टाटा ईव्ही चार्जिंग मध्ये आणत आहे। तर सॅटेलाइट ईव्ही चार्जिंग मध्ये होतं काय, एक सेंट्रल ठिकाणी खूप मोठं पॉवर स्टेशन बसवलं जातं, एक मेन पॉवर कॅबिनेट किंवा म्हणा एक प्रचंड बॅटरी बॉक्स। हे ग्रिड मधून वीज घेतं, तिला कन्वर्ट करतं डीसी पॉवर मध्ये आणि मग त्या पॉवरला लांब केबल्सद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या सॅटेलाइट डिस्पेन्सर्स पर्यंत पोहोचवलं जातं। हे डिस्पेन्सर्स अगदी लहान पीसीओ बॉक्सच्या साईजचे असतात आणि फक्त एक चार्जिंग गन बस, यांच्या मागे कोणताही मोठा ट्रान्सफॉर्मर किंवा पॉवर बॉक्स नसतो। सगळा कंट्रोल मेन कॅबिनेटकडे असतो। आता याचे फायदे बघू। सर्वात मोठा फायदा म्हणजे एका सेंट्रलाइज्ड सिस्टम मधून पब्लिक पार्किंग सारख्या कमी जागेत अनेक चार्जिंग गन्स लावता येतात। एकाच वेळी अनेक ईव्हीजना स्मार्ट पद्धतीने चार्ज करता येतं। स्मार्ट का, हे जरा जास्त इंटरेस्टिंग आहे। समजा एक नेक्सन ईव्ही आहे ज्याची कपॅसिटी आहे 30 किलो वॉटने चार्ज होण्याची आणि तिच्या शेजारी एक हॅरियर ईव्ही उभी आहे ज्याची कपॅसिटी आहे 120 किलो वॉटने चार्ज होण्याची। तर सिस्टम हॅरियरला जास्त पॉवर देईल आणि नेक्सनला कमी। या टेक्नॉलॉजीला म्हणतात डायनामिक पॉवर शेअरिंग आणि हे सॅटेलाइट चार्जिंग मध्ये सहज शक्य होतं। ही टेक्नॉलॉजी फक्त चार्जरची संख्या वाढवणार नाही, तर भविष्यात चार्जिंग कॉस्ट देखील कमी करू शकते आणि अशा प्रकारे ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर बनतो फ्युचर रेडी, प्रॅक्टिकल, रिलायबल, कॉस्ट एफिशियंट आणि फ्लेक्सिबल। सध्या वीज पुरवठादार कंपन्या जसे की महाराष्ट्रात एमएसईबी आपल्या पॉवर स्टेशन जवळ असे चार्जर्स बसवत आहेत। तुमच्या भागात असा सॅटेलाइट चार्जिंग स्टेशन पाहिलाय का, जिथे जवळपास कोणताही मोठा ट्रान्सफॉर्मर किंवा कॅबिनेट नाही, फक्त चार्जिंग गन्स आहेत? कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह।